रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, हडपसर, पुणे। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे स्थानकासमोर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं होतं। यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत घोषणाबाजी करत आमच्या मागण्या अधिवेशनात मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देऊन सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। परंतु जर सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी केली नाही तर यापुढे आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा आंदोलनामध्ये देण्यात आलाय। सकाळी 10 वाजता दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तब्बल 2 तासांच्या जवळपास मराठा समाजाचे बांधव हे रस्त्यावर आपले ठाण मांडून बसले होते। रास्ता रोको आंदोलनामध्ये मात्र मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू असताना अँब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला। शालेय विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतील असे आंदोलन करण्यात येणार नाहीत। परीक्षा जवळ येऊन ठेपल्यात, त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना अडचणीत निर्माण होऊन देणार नाही। यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना बऱ्याच आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जर आम्हाला तात्काळ आरक्षण आणि सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करा अशी मागणी केली आहे। शासनाने तात्काळ सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। तब्बल 2 तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या घटनास्थळी हिंगोलीचे नायब तहसीलदार खंदारे, मंडळ अधिकारी एनडी नाईक, तलाठी मोनाली गोटे यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आणि गावातील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर आणि उपनिरीक्षक आगाव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महिला होमगार्ड कर्मचारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। च्या पार्श्वभूमीवर आमचा सखे सोयरे कायदा जो मराठा आरक्षणासाठी जे नोंदी आहेत आमच्या त्या नोंदी जे आमचे मिळाल्यात त्यासाठी आमचा सखे सोयऱ्याचा कायदा लागू करावा, त्याची अंमलबजावणी आज अधिवेशनामध्ये करावी। या पार्श्वभूमीवर आज आम्ही या वाशिम हिंगोली हवेवरती 1 तासापासून आंदोलन करत आहे आणि आमची ही मागणी गव्हर्नमेंटने पूर्ण करावी। हे सध्या एक टेलर समजायचा आम्ही एक गव्हर्नमेंटला फक्त एक इशारावजा आम्ही एक आंदोलन केलेलं आहे। पण याच्यानंतर जर आज काही 4 वाजेपर्यंत किंवा मग आज अधिवेशनामध्ये जर असे काही गोष्टी किंवा आमचा जो कायदा आहे जरांगे पाटील जसे म्हणतील त्या पद्धतीने जर लागू करण्यात आला नाही तर आम्ही कायमस्वरूपी रस्ता बंद करणार, हे एक आमचा इशारा आहे मराठी समाजाकडे। बेमुदतीस आम्ही पूर्ण रस्ते दळणवळण पूर्ण आम्ही बंद करणार म्हणजे बंद करणार। 2024 रोजी जो काही आज कनेगाव नाका या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे, तर या ठिकाणी एक मराठा लाख मराठा या म्हणीप्रमाणे आमचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सरकारने गांभीर्याने विचार घ्यावा हीच आम्हाला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे। कारण या ठिकाणी जो काही आता उदाहरण आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधल्या नवरदेवांना ज्या नवऱ्या आम्ही केलेल्या आहेत विदर्भातल्या, त्या ठिकाणी जर देणं घेणं आहे तर याच्यामध्ये त्यांना सगळे सोयऱ्याचे लावण्याची काय अडचण आहे। सगळे सोयरे लावल्यानंतर त्यांनासुद्धा जास्त अवघड जाणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर आज हजारोनं या ठिकाणी नोंदी सापडल्या आहेत की कुणबी म्हणून कुणबी मराठा। आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यासुद्धा आम्हाला लागू आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे, शासनाने देऊन टाकायला पाहिजेत। शासनाने वेळ काढूपणा हे धोरण अवलंबून नाही आहे आणि जे काही कायदे जे माननीय नामदार मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी शपथ घेतली आहे की आम्ही शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगतो की आम्ही मराठ्यांना आरक्षण 100% देऊ, ते त्यांनी शब्द पाळावा, नाहीतर बोलाचाच भात आणि बोलाची कढी हे करू नये असं आम्हाला या ठिकाणी मराठा तरुणांच्या वतीने आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे, हिंगोली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।